नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय वी.के. शिंदे या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आपल्याला माहीत असेल मागच्या काही कालावधीपासून आपण पॉलिटी टेस्ट सीरीज जी काय ती सुरू केलेली आहे आणि साधारणपणे आपण ही 10 टेस्ट पेपरची पॉलिटी टेस्ट सीरीज जी काय ती पाहणार होतो. आणि आपल्याला माहीत असेल मागच्या 10वा टेस्ट पेपर किंवा शेवटचा टेस्ट पेपर जो काय तुम्ही काल परवाच आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केला होता आणि आज आपण पुन्हा एकदा या ठिकाणी या 10वा टेस्ट पेपरचं जे काही डिस्कशन आहे ते डिस्कशन घेऊन आहोत. मित्रांनो, मागच्या संबंध कालखंडामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे हे पॉलिटी टेस्ट पेपर जे काही ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि त्याचा फायदा बहुतांश विद्यार्थ्यांनी घेतलेला असावा असं मी अपेक्षा व्यक्त करतोय. हा 10वा टेस्ट पेपरसुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी सोडवलेला असावा असे या ठिकाणी मी आशा बाळगतो. आणि विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांपर्यंत हा 10वा टेस्ट पेपर जो काय तो पोहोचलेला असेल आणि गरजू विद्यार्थ्यांनी याचा फायदा उचललेला असेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. तर अधिक वेळ न घालवता या ठिकाणी मागच्या संबंध टेस्ट पेपरची जशी आपण डिस्कशन घेऊन आलेली आहे तसंच या ठिकाणी या 10व्या टेस्ट पेपरची सुद्धा डिस्कशन आज आपण घेऊन आणणार आहोत. आणि या माध्यमातून संबंध हे जे काही वेगवेगळे प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत त्याचा उलगडा आपण या ठिकाणी करणार आहोत. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की या ठिकाणी आतापर्यंत या ठिकाणी 10 टेस्ट पेपरच्या माध्यमातून तब्बल 200 प्रश्न मी आपल्या राज्यव्यवस्था घटकासंबंधीची किंवा पॉलिटी घटकासंबंधीची आपल्याला देऊ केलेली आहेत. यानंतर सुद्धा आपण या ठिकाणी आपली ही जी काही वेगवेगळ्या संदर्भातली जी काही सिरीज आहे ती कंटिन्यू असणार आहे. म्हणजे जरी या ठिकाणी मी टेस्ट पेपरच्या माध्यमातून ही सिरीज राबवली असली तरी आगामी कालखंडातसुद्धा आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या संभाव्य प्रश्नांना सुद्धा हात घालणार आहोत. तर त्यामुळे मी पुन्हा एकदा आपण विनंती करतोय की आपल्या या टेस्ट सिरीजला आपण चांगल्या पद्धतीने विचारात घ्यावं, चांगल्या पद्धतीने याबाबतचा अभ्यास करावा आणि विशेष म्हणजे संबंध टेस्ट पेपर आणि त्याविषयीचं डिस्कशन जे काय ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आणि यूट्यूब चॅनलवर सुद्धा अवेलेबल आहे. आपण संबंध टेस्ट पेपरचं डिस्कशन जे आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्टमध्ये पाहू शकता. अधिक वेळ न घालवता जो काही 10वा टेस्ट पेपर मी काल परवा आपल्याला टेलिग्राम चॅनलवर देऊ केलेला आहे किंवा अपलोड केलेला आहे त्या संबंध प्रश्नांचं विश्लेषण आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत की जेणेकरून या ठिकाणी मागच्या संबंध टेस्ट पेपरप्रमाणेच याही 10व्या टेस्ट पेपरच्या 20 प्रश्नांचं डिस्कशन आपल्याला करता येऊ शकेल. तर मित्रांनो, या ठिकाणी या 10व्या टेस्ट पेपरमध्ये जो काही मी प्रश्न देऊ केला होता तो पहिला प्रश्न अशा प्रकारचा होता. पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना सर्वप्रथम डॅश व त्यानंतर डॅश राज्यात झाली. पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना सर्वप्रथम डॅश व त्यानंतर डॅश राज्यात झाली. पर्याय 1 राजस्थान आणि मध्य प्रदेश, पर्याय 2 आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल, पर्याय 3 राजस्थान आणि आंध्र प्रदेश आणि पर्याय 4 आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र. मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट मी तर सांगू इच्छितोय की पहिला प्रश्न जो काय आहे तो वन लाईनर दिलेला आहे किंवा फॅक्च्युअल बेसिसवर दिलेला आहे. तर या टेस्ट पेपरमध्ये मी अधिकाधिक भर जो दिलेला आहे तो अनेक प्रकारचे वन लाईनर क्वेश्चन किंवा फॅक्च्युअल क्वेश्चन देण्यावर भर दिलेला आहे. कारण की मागच्या संबंध 9 टेस्ट पेपरमध्ये आपण सर्वच प्रकारच्या प्रश्नांना हात घातला होता. पण बहुतांश विद्यार्थ्यांचं असंही म्हणणं होतं की या ठिकाणी सरळ सेवेच्या अनुषंगाने सुद्धा आपले प्रश्न असावेत किंवा वन लाईनर किंवा फॅक्च्युअल प्रश्नसुद्धा असावेत. म्हणून या ठिकाणी 10व्या टेस्ट पेपरमध्ये अधिकाधिक प्रश्न जे काय आहे ते वन लाईनर देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे किंवा फॅक्च्युअल देण्याच्या दृष्टीने अधिकाधिक प्रयत्न केलेला आहे. तसंच हा पहिलाही प्रश्न आहे की पंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना सर्वप्रथम डॅश व त्यानंतर डॅश राज्यात झाली. आणि जे काही पर्याय दिलेले आहेत राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल, राजस्थान आणि आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र. तर या ठिकाणी आपल्याला जर एक्झॅक्टली याबाबतची माहिती असेल की पंचायत संस्थांची स्थापना सर्वप्रथम डॅश राज्यात आणि त्यानंतर डॅश राज्यात झाली, हे जर एक्झॅक्टली माहिती असेल तरच आपण याचं उत्तर देऊ शकता. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजस्थान आणि आंध्र प्रदेश. म्हणजे सर्वप्रथम पंचायत संस्थेची स्थापना किंवा सर्वप्रथम पंचायत व्यवस्थेची सुरुवात ही राजस्थान या घटक राज्यात झाली आणि त्यानंतर आंध्र प्रदेश या राज्यात झालेली आहे असं म्हणायला जागा होते. आणि म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजस्थान आणि आंध्र प्रदेश. कशा अर्थाने तर आपण या ठिकाणी हे देखील इथं पाहणं गरजेचं आहे की पंचायत स्थानिक संस्थांच्या पातळीवर स्थापनेच्या दृष्टीने पहिली 10 घटक राज्य कोणती आहेत. पंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थापनेची या ठिकाणी पहिली 10 घटक राज्य कोणते आहेत याही दृष्टीने आपण जर माहिती पाहिली तर आपल्याला हा संबंध क्रम जो काय तो लक्षात येऊ शकेल. तर या ठिकाणी पहिलं घटक राज्य आहे राजस्थान, दुसरं आहे आंध्र प्रदेश, तिसरं आहे आसाम, चौथं आहे तामिळनाडू, 5वं आहे कर्नाटक, 6वं आहे ओडिशा, 7वं आहे पंजाब, 8वं आहे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र हे 9वं घटक राज्य आहे आणि पश्चिम बंगाल हे 10वं घटक राज्य आहे. तर मित्रांनो, कधीकधी महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा असा प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये पंचायत संस्थांच्या स्तरावर स्थापनेच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो, तर तो आहे 9वा. कारण की 9वं घटक राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं पंचायत संस्थांच्या स्थापनेच्या दृष्टीने. तर त्यामुळे ही संबंध 10 घटक राज्यांची जी यादी आहे ती आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवी की जेणेकरून याच्याविषयीचा क्रम आपल्याला जर विचार केला तर आपल्याला तो माहिती असावा. तर या अर्थाने हा पहिला प्रश्न
सांगता शकेल. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला होता, भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारांनी वन्य जमातीकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतर करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले? भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारांनी वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतर करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले? म्हणजे जमीन हस्तांतरित करता येणार नाही, जमीन हस्तांतर करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले असं इथे विचारलेलं आहे. तर पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 आर्टिकल 36, पर्याय 2 आर्टिकल 46, पर्याय 3 आर्टिकल 39 आणि पर्याय 4 वरीलपैकी एकही नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी मार्गदर्शक तत्वातल्या संबंध ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदींचा विचार जर केला तर आपल्याला याचं उत्तर देता येऊ शकेल, कारण की हा प्रश्न जो काय आहे तो मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहे. तर इथं विचारलं की राज्यघटनेच्या कुठल्या कलमानुसार किंवा कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारांनी वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतर करण्यासंबंधीचं जे धोरण आहे त्यावर प्रतिबंध स्वीकारला गेलेला आहे किंवा प्रतिबंधित करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आर्टिकल 46. कलम 46 नुसार अशा प्रकारचं धोरण राज्य सरकारांनी स्वीकारलं असं मला जागा होते. असं का? तर कलम 46 मध्ये ज्या काही तरतुदी मार्गदर्शक पातळीवर केलेल्या आहेत त्याचा जर विचार केला तर उत्तर आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 कलम 46 हेच सांगता येऊ शकेल. तर कशा पद्धतीने आपण पाहू शकता की कलम 46चं जे शीर्षक आहे ते काय आहे? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक संवर्धन. मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 46चं शीर्षक काय आहे? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक संवर्धन. तर मग या कलम 46 मध्ये तरतूद नेमकी काय केलेली आहे? तर राज्य जनतेतील दुर्बल घटकांची, विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील आणि त्याचप्रमाणे त्यांना सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारच्या शोषण यापासून त्यांचे संरक्षण करील. म्हणजे हा जो उल्लेख आहे, ही जी काही तरतूद आहे ती कलम 46 मध्ये नमूद केलेली आहे की राज्य हे जनतेतील दुर्बल घटकांची आणि विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील, त्याचप्रमाणे त्यांना सामाजिक अन्याय व सर्व प्रकारच्या शोषण यापासून त्यांचे संरक्षण करील. मग त्यांच्या या ठिकाणी जमिनी संबंधीचा जो संदर्भ आहे तो आर्थिक दृष्टिकोनातून हितसंवर्धनाच्या पातळीवर आपल्याला जोडता येऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी याचा संदर्भ कलम 46 नुसार विचार घेतलेला आहे. आणि विशेष म्हणजे कलम 46च्या अनुषंगानेच सर्वोच्च न्यायालयाचा हा देखील महत्त्वाचा निर्णय आपल्याला सांगतो शकेल की सर्वोच्च न्यायालयाने लिंगप्पा विरुद्ध महाराष्ट्र राज्य 1985 या खटल्यात, सर्वोच्च न्यायालयाने लिंगप्पा विरुद्ध महाराष्ट्र राज्य 1985 या खटल्यात अनुसूचित जमातीच्या व्यक्तीची जमीन बिगर अनुसूचित जमातीच्या व्यक्तीस हस्तांतरित करण्यास मनाई करणारा कायदा वैध आहे असा निर्णय दिला आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा जो काही निर्णय आहे त्या निर्णयाच्या आधारावरच राज्य सरकारांनी अशा प्रकारच्या बाबतीत जे काही धोरण आहे ते स्वीकारलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने लिंगप्पा विरुद्ध महाराष्ट्र राज्य 1985 या खटल्यात अनुसूचित जमातीच्या व्यक्तींची जमीन ही बिगर अनुसूचित जमातीच्या व्यक्तीस हस्तांतरित करण्यास मनाई करणारा कायदा वैध आहे असा या ठिकाणी निर्णय दिलेला आहे. तर हा जो काही कायदा वैध सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेला आहे तो ह्याच हेतूने ठरवलेला आहे का तर राज्य सरकारने त्या प्रकारचं धोरण स्वीकारलेलं होतं म्हणून. मग राज्य सरकारने हे जे काही धोरण आहे ते कोणत्या आधारावर स्वीकारलं तर कलम 46च्या आधारावर स्वीकारलेलं आहे आणि त्याच कलम 46ला अनुसरून राज्य सरकारने कायदा करून या ठिकाणी हे धोरण स्वीकारलेलं होतं आणि त्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यामध्ये वैध कायदा आहे असं मानलेलं आहे किंवा असा निर्णय दिलेला आहे. तर त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 46. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? राज्य प्रशासकीय लवादाच्या किंवा राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? पर्याय 1 राज्यपाल, पर्याय 2 राष्ट्रपती, पर्याय 3 उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि पर्याय 4 राष्ट्रीय न्यायिक आयोग. तर मित्रांनो, प्रथमदर्शनी या प्रश्नाचं आपल्याला राज्यपाल वाटणं साहजिक आहे कारण की राज्य प्रशासकीय लवादाचा उल्लेख असल्यामुळे, पण तसं नाही आहे. उत्तर आहे राष्ट्रपती. पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात तर राष्ट्रपती करतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती. कशा अर्थाने तर याचाही जर संदर्भ आपण पाहिला तर आपल्याला या पद्धतीने सांगता येईल की भारतीय राज्यघटनेच्या भाग 14A अंतर्गत, कारण की भाग 14A ची निर्मिती आपल्याकडे 42व्या घटनानुसार केली गेलेली आहे आणि अशा या भाग 14A आणि कलम 323A मधील उपकलम 323A2 नुसार, भाग 14A आणि कलम 323A मधील उपकलम 323A2 नुसार राज्य प्रशासकीय लवाद किंवा न्यायाधिकरणाच्या अध्यक्षाची नेमणूक राष्ट्रपती करतात असा उल्लेख किंवा अशी तरतूद आपल्याला कलम 323A2 अंतर्गत पाहायला मिळते आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल राष्ट्रपती. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातील मॅटची स्थापना, महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल किंवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा 1985 नुसार 8 जुलै 1991 रोजी झालेली आहे.
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना ही महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा 1985 नुसार या ठिकाणी 8 जुलै 1991 रोजी झालेली आहे आणि मॅटचे प्रधान खंडपीठ मुंबई इथे असून त्याची इतर जी 2 खंडपीठं आहेत ती नागपूर आणि औरंगाबाद इथं आहेत. तर या संबंध दृष्टीनेसुद्धा ही माहिती आपण लक्षात ठेवा की आपल्याकडे या राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झालेली आहे आणि त्याची किती खंडपीठं आहेत. तर ही संबंध माहिती आपण या अर्थाने लक्षात ठेवू शकता. प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो या प्रकारचा होता. खालीलपैकी कोणास संसद सभासदांचा मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणास संसद सभासदांचा मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते? पर्याय 1 महानेवादी, पर्याय 2 नियंत्रक व महालेखा परीक्षक, पर्याय 3 महासचिव आणि पर्याय 4 संसदीय कामकाज मंत्री. तर मित्रांनो, या ठिकाणी हा प्रश्न मागेसुद्धा एकदा एक्झामला विचारला गेलेला आहे, त्यामुळे याचा संदर्भ आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. इथं आपल्याला या ठिकाणी असं सुद्धा वाटू शकतं की खालीलपैकी कोणास संसद सभासदांचा मित्र, तत्त्वज्ञ, मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते? उत्तर आपल्याला महानेवादी सुद्धा वाटू शकतं, पण महानेवादी हेच उत्तर नाही आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महासचिव. ज्या सभागृहामध्ये या ठिकाणी संस्थेचं कामकाज चालतं, म्हणजे राज्यसभा असो किंवा लोकसभा असो, या दोन्ही सभागृहामध्ये संस्थेचं जे काही कामकाज चालत असतं, संसदीय कामकाज जे चालत असतं, तर त्या सभागृहाचं प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी जे पद निर्माण केलं जातं त्या पदाला म्हटलं जातं सेक्रेटरी जनरल किंवा महासचिव. तर अशा या महासचिव पदाच्या माध्यमातूनच या ठिकाणी मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक म्हणून जी काही भूमिका आहे ती संसद सभासदांच्या बाबतीत पार पाडली जाते आणि म्हणून त्या ठिकाणी सांगता येईल पर्याय क्रमांक 3 महासचिव. कशा पद्धतीने ही भूमिका त्यांच्या बाबतीत पार पाडली जाते? तर या पद्धतीने सांगता येईल की संसद सभागृहातील, मग ते राज्यसभा असो किंवा लोकसभा असो, संसद सभागृहामधील महासचिव ही पदे राज्यसभा व लोकसभा सचिवालयांचं प्रशासकीय प्रमुख असतात. या सभागृहातील सचिवालयांचे ते प्रशासकीय प्रमुख असतात आणि प्रशासकीय प्रमुख म्हणूनच त्यांनी प्रशासकीय भूमिका पार पाडायची असते. दोन्ही सभागृहांचे महासचिव हे सभागृहांच्या अध्यक्ष आणि सदस्यांना सर्व संसदीय कार्याबाबत, कार्यप्रणालीबाबत आणि कार्यवाही व प्रथांबाबत सल्ला देत असतात. म्हणजे त्या सभागृहांच्या अध्यक्षांना सुद्धा आणि त्या सभागृहाच्या सदस्यांना सुद्धा सर्व संसदीय कार्याबाबत किंवा कार्यप्रणालीबाबत आणि कार्यवाही व प्रथांबाबत ते सल्ला देत असतात. महासचिव हे संसदीय प्रथा व परंपरांचे रक्षक असतात. त्या सभागृहाच्या पातळीवर महासचिव हे संसदीय सभागृहाच्या प्रथा आणि परंपरांचे रक्षक असतात. महासचिव हे संसद सदस्यांच्या सेवेत राहून त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देतात. सभागृह आणि विविध समित्यांचे कामकाज कार्यक्षमतेने व सुरळीत होत आहे की नाही हे पाहणे ही याच महासचिवांची जबाबदारी असते. सर्व संसदीय समित्यांना सचिवीय सहाय्य व कर्मचारी वर्ग महासचिव पुरवितात आणि स्वतःही पाहिजे त्यांना सल्ला देतात. म्हणजे ज्या काही सभागृहाच्या पातळीवर हे या ठिकाणी महासचिव पद कार्यरत आहे, मग ते राज्यसभा असो किंवा लोकसभा असो, तर या दोन्ही सभागृहांच्या पातळीवर संसदीय समित्यांना सचिवीय सहाय्य आणि कर्मचारी वर्ग महासचिव पुरवण्याचं काम करतात आणि स्वतःही पाहिजे त्यांना सल्ला देत असतात. यामुळे महासचिव यांना संसद सभासदांचा मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते. म्हणजे या संबंध भूमिकेचा विचार करता या ठिकाणी महासचिव या पदांना संसद सभासदांचा मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक म्हणून ओळखलं जातं. ते याच कारणास्तव. तर सध्या राज्यसभा महासचिव आहेत श्री PC मोदी आणि लोकसभा महासचिव आहेत ते श्री उत्पल कुमार सिंह. तर PC मोदी 12 नोव्हेंबर 2021 पासून महासचिव पदावर कार्यरत आहेत राज्यसभा सभागृहाच्या अंतर्गत आणि लोकसभा महासचिव म्हणून या ठिकाणी श्री उत्पल कुमार सिंह हे 1 डिसेंबर 2020 पासून कार्यरत आहेत आणि यांना वेळोवेळी या ठिकाणी मुदतवाढ देऊन महासचिव पद हे या महासचिव पद या ठिकाणी कायम ठेवलं गेलेलं आहे, हेही आपल्याला सांगता येऊ शकेल. तर या अर्थाने उत्तर आहे महासचिव. त्यानंतर जाऊया प्रश्न क्रमांक 5. ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती? ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती? पर्याय 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस, पर्याय 2 वॉरन हेस्टिंग्स, पर्याय 3 लॉर्ड रिपन आणि पर्याय 4 विल्यम हंटर. तर आता एक लक्षात घ्या की या ठिकाणी जर का आपल्याला जिल्हा प्रशासनासंबंधीच्या विकासाची संपूर्ण प्रोसेस माहिती असेल किंवा त्याच्याबाबतची माहिती असेल तर आपण याचं उत्तर जे काय ते देऊ शकता. कारण की जिल्हाधिकारी पदाच्या विकासामध्ये किंवा जिल्हाधिकारी पदाच्या एकंदरीत या ठिकाणी जडणघडणीमध्ये ज्या लोकांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे त्यामध्ये वॉरन हेस्टिंग्सचं सुद्धा नाव महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी लॉर्ड कॉर्नवॉलिस यांचंही नाव महत्त्वाचं आपल्याला सांगता शकेल, लॉर्ड रिपनचंही नाव महत्त्वाचं सांगता शकेल. पण या ठिकाणी आपलं विचारलं काय की ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती? आता वॉरन हेस्टिंग्स यांनी जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली होती हे आपल्याला माहिती आहे, पण इथं विचारलंय काय की जिल्हाधिकाऱ्याकडे न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती? उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. पर्याय 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस हे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की जिल्हाधिकाऱ्याकडची न्यायिक शक्ती त्यांनी काढून घेतली होती.
लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी. म्हणून उत्तर आहे पर्याय 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस. कशा पद्धतीने आपण एका तक्त्याच्या माध्यमातून याचा विचार जो काय तो करूया, की कालखंड आणि विकासविषयक विश्लेषण. आता या ठिकाणी कशाचं विकासविषयक विश्लेषण, तर जिल्हा प्रशासनाचं विकासविषयक विश्लेषण आपण इथे विचार घ्यायचा आहे, विशेषतः ब्रिटिश कालखंडातलं. तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील पारंपरिक जिल्हा प्रशासनाची पुनर्रचना केली. म्हणजे प्राचीन कालखंडातलं जे जिल्हा प्रशासन होतं किंवा मुघलकालीन कालखंडातलं जे जिल्हा प्रशासन होतं त्याची पुनर्रचना करण्याचं काम ब्रिटिश इंडिया कंपनीने केलेलं होतं. म्हणून जिल्हा प्रशासनाची पुनर्रचना ब्रिटिश कालखंडात केली गेली. जिल्हा प्रशासनाच्या कामकाजासाठी जिल्हास्तरावर जिल्हा पर्यवेक्षक पदाची नियुक्ती केली होती. म्हणजे सुरुवातीला ब्रिटिशांनी जिल्हा प्रशासनाचं कामकाज पाहण्याची जबाबदारी ही जिल्हा पर्यवेक्षक या पदाकडे सोपवली होती. मात्र 1772 साली जर आपण विचार करायचा झाला तर 1772 साली या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर सुधारणा करण्यासाठी तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग यांनी 14 मे 1772 रोजी जिल्हा पर्यवेक्षक या पदाऐवजी कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली. म्हणजे प्रशासकीय सुधारणांचा अहवाल जो काही या ठिकाणी वॉरेन हेस्टिंगने जाहीर केला होता, तर त्यामध्ये त्यांनी 14 मे 1772 रोजी जिल्हा पर्यवेक्षक पदाऐवजी कलेक्टर किंवा जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली. भारतात ईस्ट इंडिया कंपनीने व्यापारासाठी जे प्रादेशिक क्षेत्र निर्माण केले होते की ज्याला त्यांनी जिल्हा किंवा डिस्ट्रिक्ट असं म्हणण्यास सुरुवात केली आणि त्याच प्रमुखास, त्या जिल्ह्याच्याच प्रमुखास डिस्ट्रिक्ट कलेक्टर किंवा जिल्हाधिकारी या नावाने ओळखलं जाऊ लागलं. 1773 मध्ये कलेक्टर पदास जमीनदार वर्गाने विरोध केल्याने 1773 कलेक्टर पद रद्द करून महसूल वसुलीसाठी प्रांतीय समित्यांची स्थापना केली. कारण की जेव्हा कलेक्टर पदाचं या ठिकाणी निर्मिती केली गेली तेव्हा जमीनदार वर्गाचं महत्त्व कमी होत चाललं होतं आणि त्यामुळे जमीनदार वर्गाने या कलेक्टर पदास विरोध केला होता आणि परिणामी 1773 मध्ये कलेक्टर पद रद्द करून महसूल वसुलीसाठी प्रांतीय समित्यांची स्थापना केली गेली. पण 1781 मध्ये पुन्हा एकदा प्रांतीय समित्यांचे कार्य समाधानकारक नसल्याने 1781 अंतर्गत पुन्हा एकदा कलेक्टर पदाची निर्मिती केली आणि त्याला जिल्ह्यातील केवळ सामान्य प्रशासनाबाबतचे अधिकार देण्यात आले. केवळ सामान्य प्रशासनाबाबतचे अधिकार हे देण्यात आले 1781 मध्ये. 1786 मध्ये कलेक्टर पदाकडे न्यायिक विषयक अधिकार म्हणजे दिवाणी न्यायाधीश पद सोपवण्यात आले. तसेच पोलीस प्रशासनावर नियंत्रणाचाही अधिकार त्याला दिला गेला. म्हणजे कायदा व संस्था आणि त्याचबरोबर न्यायिक विषयक अधिकार त्याच्याकडे सोपवण्यात आले होते 1786 मध्ये जिल्हाधिकारी पदाकडे. मात्र पुढे 1793 साली 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने कॉर्नवॉलिस संहिते आधारे लॉर्ड कॉर्नवॉलिस याने कॉर्नवॉलिस संहिते आधारे कलेक्टरकडे असणारे किंवा कलेक्टरकडे सोपवलेले न्यायिक व फौजदारी संबंधित अधिकार काढून घेतले व त्याच्याकडे केवळ महसूलविषयक अधिकार किंवा कराविषयीचे अधिकार दिले. म्हणजे लॉर्ड कॉर्नवॉलिसने 1793 साली त्याची न्यायिक शक्ती जी काय आहे ती काढून घेतली होती असं म्हणायला तर जागा होते आणि उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. जाऊया पुन्हा 6व्या प्रश्नाकडे. कार्यकारी मंडळ व न्यायालय यांच्यातील विभाजन पुढीलपैकी कशामुळे झाले आहे? कार्यकारी मंडळ व न्यायालय यांच्यातील विभाजन पुढीलपैकी कशामुळे झाले आहे? पर्याय 1 भारतीय संविधानाची 7वी यादी, पर्याय 2 न्यायिक निर्णय, पर्याय 3 उद्देशिका आणि पर्याय 4 मार्गदर्शक तत्त्वे. तर मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न जो काय आहे तो खूप अवघड आहे, अशातला भाग नाही आहे. पण बहुतांश विद्यार्थी याचं उत्तर असंही लिहू शकतात की भारतीय संविधानाची 7वी यादी. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की याचं उत्तर भारतीय संविधानाची 7वी यादी असं नसून उत्तर आहे मार्गदर्शक तत्त्वे. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 मार्गदर्शक तत्त्वे. कारण की मार्गदर्शक तत्त्वामध्ये जर आपण पाहिलं तर कलम 50 अंतर्गत या ठिकाणी याबाबतचा संदर्भ जो काय तो आपल्याला पाहायला मिळतो की कलम 50 मध्ये या ठिकाणी शीर्षक काय दिलेलं आहे तर न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवणे. कलम 50चं शीर्षक जे काय आहे ते काय आहे? न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवणे. तर कलम 50 नुसार जी तरतूद केलेली आहे ती काय आहे की कलम 50 नुसार राज्याच्या लोकसेवांमध्ये न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवण्याकरता राज्य उपाययोजना करेल. राज्याच्या लोकसेवांमध्ये न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवण्याकरता राज्य उपाययोजना करेल. तर मित्रांनो अगोदरच्याच प्रश्नामध्ये आपण हे पाहिलं होतं की आपल्याकडे जिल्हाधिकारी पदाकडे न्यायिक शक्ती प्रदान करण्यात आलेली होती 1786 साली. पण या ठिकाणी ही जी काही न्यायिक शक्ती आहे ती जिल्हाधिकारी पदाकडून लॉर्ड कॉर्नवॉलिसने काढून घेतली होती 1793 मध्ये. पण स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा या ठिकाणी याबाबतचा विचार जो काय तो केला गेला होता की लोकसेवांमध्ये विशेषतः जिल्हाधिकारी पदाकडे जी काही न्यायिक शक्ती किंवा न्यायिक अधिकार आहेत ते दिले जाऊ नयेत का तर भारताने स्वतंत्र न्यायव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे म्हणून. आणि म्हणून स्वतंत्र न्यायव्यवस्थेचा स्वीकार केला असल्या कारणामुळे राज्यांच्या लोकसेवेमध्ये न्याय यंत्रणा आणि कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवण्याकरता राज्य उपाययोजना करेल अशी तरतूद या ठिकाणी आपल्याकडे कलम 50च्या पातळीवर केली गेली. आणि न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवणे गरजेचं आहे या दृष्टीने आपल्याकडे तशा पद्धतीने स्वीकार जो काय तो केलेला आहे स्वतंत्र न्यायव्यवस्थेपोटी. आणि मग उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 मार्गदर्शक तत्त्वे कलम 50 नुसार. त्यानंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 भारतीय संविधानातील समवर्ती सूचीमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश आहे? भारतीय संविधानातील समवर्ती सूचीमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश आहे? पर्याय 1 लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन, पर्याय 2 सार्वजनिक आरोग्य आणि मलनिस्सारण, पर्याय 3 कंपनी कर आणि पर्याय 4 आबकारी शुल्क.
तर मित्रांनो या ठिकाणी विचारलं आहे की खालीलपैकी कोणत्या विषयाचा समावेश समवर्ती सूचीमध्ये आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंब नियोजन. लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंब नियोजन या पर्यायाचा विचार जो काही तो समवर्ती सूचीमध्ये करता येऊ शकतो. मात्र इतर जे काही पर्याय आहेत त्या बाबतीवर जर विचार करायचा तर सार्वजनिक आरोग्य आणि मलनिस्सारण राज्य सूचीमध्ये मोडणारा विषय आहे. कंपनी कर संघ सूचीमध्ये मोडणारा विषय आहे. आबकारी शुल्क हाही विषय संघ सूचीमध्ये मोडणारा विषय आहे. मात्र लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हा विषय मात्र समवर्ती सूचीमध्ये मोडतो. कशा पद्धतीने पहा, तर लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हा विषय समवर्ती सूचीमध्ये मोडतो, विषय क्रमांक 20A. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य आणि मलनिस्सारण हा विषय राज्य सूचीमध्ये मोडतो, विषय क्रमांक 6 मध्ये. कंपनी कर हा विषय संघ सूचीमध्ये मोडतो, विषय क्रमांक 86. आणि आबकारी शुल्क विषय क्रमांक 84 हाही विषय संघ सूचीमध्ये मोडणारा विषय आहे. तर या संबंध यादीचा विचार करता या ठिकाणी लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हा विषय समवर्ती सूचीमध्ये मोडतो, मनाला जागा उरते. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 राज्यांच्या विशेष तरतुदीबाबत जोड्या लावा. राज्यांच्या विशेष तरतुदीबाबत जोड्या लावा. एका बाजूला दिले आहे राज्य, दुसऱ्या बाजूला आहे तरतूद. अ आसाम, ब मणिपूर, क नागालँड, ड महाराष्ट्र. आणि तरतुदीमध्ये 1 स्वतंत्र विकास मंडळे स्थापण्याबाबत, 2 जनजाती क्षेत्राच्या प्रशासनाबाबत, 3 राज्यातील डोंगरी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत आणि 4 राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत. मित्रांनो या प्रश्नाकडे पाहिल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की हा प्रश्न कोणत्या कलमांशी संबंधित आहे. मी कलमांशी म्हणतोय कारण की भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 371च्या अनुषंगाने जी काही कलम 371 मधल्या विभिन्न तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात. मग ते कलम 371A पासून कलम 371 जे पर्यंतच्या संबंध तरतुदी आहेत त्यांचा संदर्भ आपल्याला लगेच लक्षात आला पाहिजे. कारण की हा जो संबंध प्रश्न आहे तो कलम 371 आणि कलम 371A पासून कलम 371 जे पर्यंतच्या संबंध तरतुदीशी संबंधित आपल्याला जोड सांगता येतो. तर त्यामुळे कलम 371च्या अनुषंगाने ज्या काही राज्यांच्या विशेष तरतुदीबाबत संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो तर त्याच अनुषंगाने विचारलेला हा प्रश्न आहे. मग उत्तर आपल्याला काय सांगता येईल की आसामचा संबंध या ठिकाणी कोणत्या पर्यायाशी जोडता येऊ शकतो. तर आसामचा संबंध पर्याय क्रमांक 2शी जोडता येतो जनजाती क्षेत्राच्या प्रशासनाबाबत. मणिपूरचा संबंध पर्याय क्रमांक 3शी जोडता येतो राज्यातील डोंगरी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत. त्यानंतर नागालँडचा संबंध जो काय तो आपल्याला जोडता येतो राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत. आणि महाराष्ट्र संबंध स्वतंत्र विकास मंडळे स्थापनेबाबत. आणि म्हणून या ठिकाणी या संबंध जोड्या ज्या काय आहेत त्या जोड्यांच्या आधारावर आपलं उत्तर सांगायचं तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर सांगता येईल की पर्याय क्रमांक 1 अ चा पर्याय 2शी जोडता येतो, ब चा संबंध 3शी जोडता येतो, क चा 4शी आणि ड चा 1शी. आणि म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. या अनुषंगाने सुद्धा थोडीशी माहिती आपण विस्ताराने पाहूया. पण त्याआधी 9वा प्रश्न सुद्धा पाहूया. कारण की एक लक्षात घ्या की 8वा आणि 9वा प्रश्न यांचा दोघांचाही संबंध कलम 371 आणि कलम 371A पासून 371 जे शी जोडता येऊ शकतो. त्यामुळे 9वाही प्रश्न आपण लगेच पाहूया. राज्यांच्या राज्यपालांच्या विशिष्ट सोयीकालीन अधिकारांसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. राज्यांच्या राज्यपालांच्या विशिष्ट सोयीकालीन अधिकारांसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ए महाराष्ट्राच्या राज्यपालास स्वतःला विदर्भ व मराठवाड्यासाठी स्वतंत्र विकास मंडळाची स्थापना करता येते. बी अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालांना राज्यात कायदा व सुव्यवस्थेची हमी देण्यासंबंधी विशेष जबाबदारी सोपवली आहे. वरीलपैकी कोणते किंवा कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत. पर्याय 1 फक्त ए, पर्याय 2 फक्त बी, पर्याय 3 ए आणि बी, पर्याय 4 यापैकी नाही. तर मित्रांनो या ए आणि बी मधल्या तरतुदींचा संबंध सुद्धा आपल्याला या ठिकाणी कलम 371 कलम 371 आणि कलम 371A ते जे शी जोडता येऊ शकतो. तर मग आता कशा पद्धतीने या ठिकाणी या तरतुदींचा विचार करायचा आहे तर कोणती विधाने या ठिकाणी बरोबर आहे किंवा आहेत आपल्याला शोधून काढायचं आहे. तर ए पर्याय जो आहे तो बरोबर आहे. कलम 371च्या अनुषंगाने जर विचार केला तर ए पर्याय जो काय तो बरोबर आहे की महाराष्ट्राच्या राज्यपालास स्वतःला विदर्भ व मराठवाड्यासाठी स्वतंत्र विकास मंडळ स्थापना करता येतात. त्यामुळे कलम 371चा तरतुदीचा विचार करता ए विधान बरोबर आहे. आणि बीचा संबंध आपण जोडता येऊ शकेल तो म्हणजे या ठिकाणी कलम 371H शी जोडता येऊ शकेल. कलम 371H नुसार या ठिकाणी बी मधली तरतूदसुद्धा बरोबर आहे. बी मधली तरतूदसुद्धा बरोबर आहे की अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालांना राज्यात कायदा व सुव्यवस्थेची हमी देण्यासंबंधी विशेष जबाबदारी सोपवली आहे. म्हणून एचा संबंध कलम 371शी आहे, बीचा संबंध कलम 371H शी जोडला गेलेला आहे. त्यामुळे दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 ए आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 ए आणि बी. मग आता पहा या ठिकाणी या दोन्ही प्रश्नांचं विश्लेषण आपण इथं पाहूया. जो की चौथा प्रश्न जो आहे त्याचा संबंध आपल्याला या ठिकाणी पर्याय 1शी उत्तर पर्याय 1 जसं सांगता येऊ शकेल. 8व्या प्रश्न उत्तर पर्याय 1 सांगता येईल आणि एक प्रकारे 9वा प्रश्न उत्तर आपल्याला पर्याय 3 सांगता येईल. तर या अनुषंगाने या ठिकाणी कलम 371 नुसार
तरतूद काय दिलेली आहे, तर महाराष्ट्र व गुजरातच्या राज्यपालांवर सोपवलेली विशेष जबाबदारी किंवा विशेष अधिकार वैधानिक विकास मंडळ स्थापने, कलम 371 मध्ये आपल्याला ही तरतूद पाहायला मिळते. आणि इतर घटक राज्यांच्या विशेष तरतुदीची कलमे जी आहेत की जी या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याशी संबंधित घटनासुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. कारण की कधी कधी आयोग असं विचारतं की कलम 371 मधल्या जे काही विभिन्न कलमांचा संदर्भ आहे तो कोणत्या घटनांनुसार विचार घेतला गेलेला आहे. तर इथंही आपल्याला जोड्या लावाचे अनुषंगाने प्रश्न विचारायला वाव आहे की कलम 371A चा संबंध कोणत्या घटनाशी जोडता येतो, कलम 371B चा संबंध कोणत्या घटनाशी जोडता येतो. तर अशा या अनुषंगाने सुद्धा जोड्या लावाचे प्रश्न विचारला जाऊ शकेल. तर त्यामुळे इतर घटक राज्यांच्या विशेष तरतुदीची कलमे ही कशा पद्धतीने आहेत, तर कलम 371A चा संबंध नागालँडशी आहे आणि 13वी घटनासुद्धा त्याच्याशी संबंधित आहे. 371B चा संबंध आसामशी जोडता येतो, 22व्या घटनानुसार ही तरतूद केलेली आहे. कलम 371C चा संबंध मणिपूरशी जोडता येतो, 27व्या घटनानुसार त्याचा संबंध जोडता येतो. कलम 371D चा संबंध आंध्र प्रदेशशी आहे, 32व्या घटनानुसार त्याचा संबंध जोडता येतो. कलम 371E चा संबंध आंध्र प्रदेशात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना याचा संबंध 32व्या घटनाशी जोडता येतो. कलम 371F चा संबंध सिक्कीमशी जोडता येतो आणि 36व्या घटनानुसार जोडता येतो. कलम 371G चा संबंध मिझोरमशी जोडता येतो 53व्या घटनानुसार. कलम 371H चा संबंध अरुणाचल प्रदेशशी जोडता येतो 55व्या घटनानुसार की ज्याच्यामध्ये राज्यपालांना कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित विशेष अधिकार दिलेले आहेत. कलम 371I चा संबंध गोवाशी जोडता येतो 56व्या घटनानुसार आणि कलम 371J चा संबंध कर्नाटकशी जोडता येतो 98व्या घटनानुसार की ज्या कर्नाटकमध्ये 98व्या घटनानुसार महाराष्ट्र व गुजरातप्रमाणेच या ठिकाणी स्वतंत्र विकास मंडळ स्थापनाचा अधिकार राज्यपालांना देऊ केलेला आहे, विशेष अधिकार राज्यपालांना देऊ केलेला आहे. तर त्यामुळे या संबंध ज्या काही संबंधांचा संदर्भ आहे की कोणत्या कलमानुसार कोणत्या घटक राज्यासंबंधीच्या विशेष अधिकारांचा विचार केलेला आहे, विशेष जबाबदारीचा उल्लेख केलेला आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की कोणत्या कलमानुसार कोणत्या घटकाचा उल्लेख आहे आणि कोणत्या घटनानुसार तो केला गेलेला उल्लेख आहे. या सर्व अर्थाने सुद्धा जोडल्या लावायचे प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही बाबतीत आपण ही जी काही तरतुदी आहेत त्या लक्षात ठेवाव्यात. त्यामुळे 8वा आणि 9वा प्रश्न या पद्धतीने आपल्याला सांगता शकेल. त्यानंतर 10वा प्रश्न, खाली नमूद केलेली राज्य निर्माण केल्याचा किंवा पूर्ण राज्याचा दर्जा दिल्याचा योग्य कालानुक्रम काय आहे. खाली नमूद केलेली राज्य निर्माण केल्याचा किंवा पूर्ण राज्याचा दर्जा दिल्याचा योग्य कालानुक्रम काय आहे. पर्याय 1 नागालँड, पर्याय 2 आंध्र प्रदेश, पर्याय 3 हरियाणा आणि पर्याय 4 महाराष्ट्र. पुन्हा योग्य पर्याय निवडा पर्याय उत्तरातून. पर्याय 1 ABC आणि D, पर्याय 2 ABD आणि C, पर्याय 3 BAD आणि C, पर्याय 4 BDA आणि C. तर मित्रांनो, आपल्याला जर या ठिकाणी प्रत्येक घटक राज्यांच्या निर्मितीचा कालखंड जर माहिती असेल किंवा पूर्ण राज्य दर्जाचा दिल्याचा कालखंड जर माहिती असेल तर त्याचा योग्य कालानुक्रम काय आहे हे आपल्याला स्पष्ट करता शिकेल. तर या ठिकाणी जर आपण विचार जर केला तर सर्वप्रथम क्रमांक लागतो तो म्हणजे आंध्र प्रदेशचा. 1956च्या बेसिसवर आंध्र प्रदेशची निर्मिती झालेली आहे. महाराष्ट्राची 1960, नागालँडची 1963 आणि हरियाणाच्या पातळीवर विचार जर केला तर 1966. तर त्यामुळे या ठिकाणी BDAC पर्याय क्रमांक 4 जे उत्तर आहे ते आपल्याला सांगता शकेल BDAC. कारण की या ठिकाणी आंध्र प्रदेश 1956, महाराष्ट्र 1960, नागालँड 1963 आणि हरियाणा 1966चा विचार करता या ठिकाणी BDAC पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपला योग्य वाटतं. तर त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कशा पद्धतीने पहा की आंध्र प्रदेश 1 नोव्हेंबर 1956 रोजी निर्माण झालेला आहे. महाराष्ट्र 1 मे 1960, नागालँड 1 डिसेंबर 1963 आणि हरियाणा 1 नोव्हेंबर 1966. मित्रांनो, एक या ठिकाणी वेगळं वैशिष्ट्य या बाबतीत सांगता शिकेल की या संबंध घटक राज्यांच्या स्थापनेचा तारखेचा दिनांक जो आहे तो आहे 1. भले महिना वेगळा असला तरी दिनांक किंवा दिवस जो आहे तो 1 तारखेचा आहे. तर त्यामुळे या ठिकाणी 1 नोव्हेंबर 1956 आंध्र प्रदेश, महाराष्ट्र 1 मे 1960, नागालँड 1 डिसेंबर 1963 आणि हरियाणा 1 नोव्हेंबर 1966. या अर्थाने या प्रश्नोत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 BDAC. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नोत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल.
तर विद्यार्थी मित्रांनो, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपल्या प्रश्नांपुढे आपण कंटिन्यू करूया. पहा प्रश्न क्रमांक 11. उच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकार कक्षा आहेत? उच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकार कक्षा आहेत? मेन ज्युरिडिक्शन. पर्याय 1 पर्याय ए मूळ अधिकारिता, पर्याय बी अपिली अधिकारिता, पर्याय सी पर्यवेक्षीय अधिकारिता, पर्याय डी सल्लागारी अधिकारिता. आणि पर्याय उत्तर आहेत पर्याय 1 ACD, पर्याय 2 ABC, पर्याय 2 BCD, पर्याय 3 ABC आणि पर्याय 4 ABD. तर मग आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय की उच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकार कक्षा आहेत, मेन ज्युरिडिक्शन आहेत. तर एक लक्षात घ्या की चटकन आपल्याला लक्षात आलं पाहिजे की यातलं डी पर्याय जर वगळला तर बाकी तिन्ही बाबींचा संबंध किंवा तिन्ही अधिकाऱ्यांचा संबंध जो काय तो उच्च न्यायालयाच्या मुख्य अधिकार कक्षेचा भाग म्हणून सांगता येऊ शकतात. म्हणजे कोणती? तर ABC. पर्याय क्रमांक 3 ABC हे या ठिकाणी या प्रश्नोत्तरात सांगता शकेल. का तर या ठिकाणी यामध्ये मूळ अधिकारिता हे उच्च न्यायालयाच्या मुख्य अधिकार कक्षेचा भाग आहे. अपिली अधिकारिता सुद्धा उच्च न्यायालयाच्या मुख्य अधिकार कक्षेचा भाग आहे आणि पर्यवेक्षीय अधिकारिता सुद्धा उच्च न्यायालयाच्या मुख्य अधिकार कक्षेचा भाग म्हणून सांगता येऊ शकतात. मात्र सल्लागारी अधिकारिता जी आहे ती उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेचा भाग नाहीये, किंवा या ठिकाणी त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये तो भाग येतच नाहीये. तर सल्लागारी अधिकारिता हे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेचा भाग आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत जर आपण विचार केला तर सर्वोच्च न्यायालयाला कलम 143 नुसार, घटनेच्या कलम 143 नुसार ही सल्लागारी अधिकारिता प्राप्त आहे, की ज्यानुसार सर्वोच्च न्यायालय हे राष्ट्रपतींनी जर का कायदेशीर संदर्भात सल्ला मागितला तर सर्वोच्च न्यायालय तो सल्ला जो काही तो राष्ट्रपतींना देऊ शकते. तर त्यामुळे या ठिकाणी सल्लागारी अधिकारितेचा संबंध जो काही तो उच्च न्यायालयाशी नाही आहे तर तो सर्वोच्च न्यायालयाशी जोडला गेलेला आहे. तर त्यामुळे या ठिकाणी उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 3 ABC, की उच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकार कक्षा आहेत? तर मूळ अधिकारिता, अपिली अधिकारिता आणि पर्यवेक्षीय अधिकारिता ही 3 पर्याय जे आहेत ती उच्च न्यायालयाच्या मुख्य अधिकार कक्षेमध्ये येतात. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ABC. कशा पद्धतीने पहा, मूळ अधिकारिता, अपिली अधिकारिता, पर्यवेक्षीय अधिकारिता या सर्व अधिकारिता उच्च न्यायालयाच्या मुख्य अधिकार कक्षेच्या अंतर्गत येतात. मात्र सल्लागारी अधिकारिता, ज्याला प्रेसिडेन्शियल रेफरन्स असं देखील म्हटलं जातं, हा शब्द सुद्धा लक्षात ठेवा, कारण की आयोगाने मागे एकदा याही बाबतीत प्रश्न विचारला होता की सल्लागारी अधिकारितेला दुसरा इंग्रजी शब्द कोणता आहे, तर तो आहे प्रेसिडेन्शियल रेफरन्स. तर सल्लागारी अधिकारिता म्हणजे प्रेसिडेन्शियल रेफरन्स उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेचा भाग नसून ती अधिकारिता घटनेच्या कलम 143 नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेचा भाग आहे. लोकांची हित ज्या प्रश्नांमध्ये गुंतलेली असते अशा प्रश्नांची कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे कायदेशीर सल्ला मागू शकतात. लोकांचे हित ज्या प्रश्नामध्ये गुंतलेले असते अशा प्रश्नांची कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे कायदेशीर सल्ला मागू शकतात. आणि अशा प्रकारचा सल्ला राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागितल्यानंतर एक प्रकारे ऑब्व्हियसली सर्वोच्च न्यायालय त्याबाबतीत सल्ला जे काय ते देऊ शकतं. विशेष म्हणजे कालपुरच आपल्याकडे भारताच्या राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे कलम 143 अनुषंगाने 14 प्रश्नांची या ठिकाणी विचारणा केली होती आणि 14 प्रश्नांच्या प्रश्नातून उत्तरे द्यावीत असंही या ठिकाणी राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला या अर्थाने मागणी केलेली होती. हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. विशेषतः याचा संबंध जो काय आहे तो 8 एप्रिल 2025 रोजी जो काही सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या दृष्टीतून निर्णय दिलेला आहे, तामिळनाडूचे राज्यपाल आणि केंद्र संबंध या दृष्टीने जो काही निर्णय दिलेला आहे, तर त्या निर्णयाच्या अनुषंगाने राष्ट्रपतींनी या 14 प्रश्नांची विचारणा सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. तर या सर्व अर्थाने या ठिकाणी विचार जर केला तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जाऊया 12व्या प्रश्नाकडे. जर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती दोघे उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थानी कोण असतात? मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न किंवा असा प्रश्न जो काय तो मागे राज्यसभेमध्ये विचारला होता आयोगाने, तर त्याच दृष्टीतून हा प्रश्न आहे की जर लोकसभेचे सभापती उपसभापती दोघे उपस्थित नसतील तर संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? पर्याय 1 राज्यसभेचे अध्यक्ष, पर्याय 2 राज्यसभेचे उपाध्यक्ष, पर्याय 3 लोकसभेचे सर्वात ज्येष्ठ सभासद आणि पर्याय 4 राष्ट्रपतीकडून नामनिश्चित सभासद. तर मित्रांनो, या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्यसभेचे उपाध्यक्ष. राज्यसभेचे उपाध्यक्ष अशा वेळी संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतात असं मला जागा होते. आता पहा की राज्यसभेचे उपाध्यक्ष का, राज्यसभेचे अध्यक्ष का नाही आहे? कारण की राज्यसभेचे पदस्थ अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती आणि ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतात, राज्यसभेचे सदस्य नसतात आणि लोकसभेचे सदस्य नसतात. आणि त्यामुळे राज्यसभेचे अध्यक्ष हे उत्तर येऊ शकत नाही. उत्तर येतं राज्यसभेचे उपाध्यक्ष. राज्यसभेचे उपाध्यक्ष हे अशा या परिस्थितीमध्ये म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये तर लोकसभेचे सभापती उपसभापती दोघंही जर अनुपस्थित असतील तर संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्यसभेचे उपाध्यक्ष असतात असं म्हणायला जागा होते. हे कोणत्या आधारावर मी स्पष्ट करतोय तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 118(4) मधली तरतूद जर आपण पाहिली, घटनेच्या कलम 118(4) मधली तरतूद जर आपण पाहिली तर या ठिकाणी जो काही उल्लेख कलम 118(4) मध्ये स्पष्ट केला गेलेला आहे
त्याचा संदर्भ विचार घेता उत्तर आपलं सांगते राज्यसभेचे उपाध्यक्ष. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्यसभेचे उपाध्यक्ष. कशा पद्धतीने पहा की घटनेच्या कलम 118(4) नुसार संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकसभेचे सभापती उपस्थित नसतील तेव्हा म्हणजे घटनेच्या कलम 118(4) नुसार संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकसभेचे सभापती उपस्थित नसतील किंवा लोकसभेचे सभापती अनुपस्थित असतील तेव्हा कलम 118(3) खाली म्हणजे कलम 118 मध्येच कलम 118(3) खाली केलेल्या कार्यपद्धती नियमांद्वारे निर्धारित केली जाईल अशी व्यक्ती अध्यक्षस्थानी राहील. म्हणजे लोकसभेचे सभापती हे संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी जर अनुपस्थित असतील, म्हणजे जेव्हा संयुक्त बैठकी आयोजित केलेली आहे त्यावेळेस जर लोकसभेचे सभापती अनुपस्थित असतील तर कोणत्या कार्यपद्धती नियमांद्वारे या ठिकाणी याचा विचार केला जाईल, तर घटनेच्या कलम 118(3) खाली जी काही कार्यपद्धती स्पष्ट केलेली आहे त्या कार्यपद्धती नियमांद्वारे कोणती व्यक्ती या अध्यक्षस्थानी राहील याचा निर्णय घेतला जातो. तर मग आता ही कार्यपद्धती काय आहे, तर संयुक्त बैठकीचे अध्यक्ष हे जो लोकसभा अध्यक्ष असतात पण ते जर अनुपस्थित असतील, संयुक्त बैठकीचे अध्यक्ष हे लोकसभा अध्यक्ष असतात पण ते जर अनुपस्थित असतील तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये लोकसभा उपाध्यक्ष हे अध्यक्षस्थानी येऊ शकतात. पण तेही अनुपस्थित असतील तर राज्यसभा उपसभापती किंवा राज्यसभेचे उपाध्यक्ष हे संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवू शकतात. राज्यसभा उपसभापतीही अनुपस्थित असतील तर त्यावेळेस संयुक्त बैठकीत उपस्थित सदस्यांद्वारा याचा निर्णय घेतला जातो की कोण संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार. म्हणजे पहा सगळ्याच शक्यतांचा विचार या ठिकाणी केला गेलेला आहे की संयुक्त बैठकीचे अध्यक्ष हे लोकसभा अध्यक्ष असतात पण ते अनुपस्थित असतील तर लोकसभा उपाध्यक्ष अध्यक्षस्थानी येऊ शकतात. तेही अनुपस्थित असतील तर राज्यसभा उपाध्यक्ष अध्यक्षस्थानी येऊ शकतात. तेही अनुपस्थित असतील तर संयुक्त बैठकीत उपस्थित सदस्यांद्वारा याचा निर्णय घेतला जातो की कोण संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार. तर ही जी काही कार्यपद्धती आहे ती कलम 118(3) नुसार स्पष्ट केलेली आहे, त्यानुसार याबाबतचा निर्णय घेतला जातो. आणि राज्यसभेचे अध्यक्ष हे राज्यसभेचे सदस्य नसल्याने ते अध्यक्षस्थान भूषवू शकत नाहीत, कारण की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे प्रसिद्ध अध्यक्ष असतात आणि ते कोणते सभागृहाचे सदस्य नसतात आणि राज्यसभेचे सदस्य नसल्याने ते अध्यक्षस्थान भूषवू शकत नाहीत हे म्हणायला जागा होते. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जाऊया 13व्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व हे समाजवादी तत्व नाही. खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व हे समाजवादी तत्व नाही. पर्याय 1 सर्वांना समान कामाबद्दल समान वेतन. पर्याय 2 समान न्याय व मोफत कायदेशीर सहाय्य. पर्याय 3 समान नागरी कायदा. आणि पर्याय 4 संपत्ती व उत्पादन साधनांचे केंद्रीकरण रोखणे. मग आता पहा की विचारले काय की कोणतं मार्गदर्शक तत्व हे समाजवादी तत्व नाहीये. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की या 4 पर्यायांपैकी जर आपण या ठिकाणी एकच असा पर्याय जर पाहिला तर की ज्यामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून संदर्भ आपल्याला पाहायला मिळत नाही. सर्वांना समान कामाबद्दल समान वेतन, आर्थिक संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो वेतनाच्या दृष्टीने. समान न्याय व मोफत कायदेशीर सहाय्य, तर या ठिकाणी मोफत कायदेशीर सहाय्य हाही संदर्भ या ठिकाणी आर्थिक दृष्टिकोनातून सांगता येऊ शकतो, कारण की भारतामध्ये कायदेशीर बाबतीत सल्ला हवा असेल तर तिथं आपल्याला आर्थिक बाबतीत सक्षम असणं गरजेचं आहे. आर्थिक बाबतीशी रिलेटेड ती गोष्ट आहे. समान नागरी कायदा याचा संबंध या ठिकाणी आर्थिक दृष्टिकोनातून स्पष्ट करता येत नाही आणि म्हणून या ठिकाणी समाजवादी तत्व ते नाही आहे. कारण की समाजवादाचा संबंध जर आपण जोडला तर या ठिकाणी तो आर्थिक दृष्टिकोनातून जोडता येऊ शकतो. कारण की समाजवादी अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था असं जर विचार केला तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा संबंध आपण अमेरिकेशी जोडतो आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचा संबंध आपण या ठिकाणी रशियाशी जोडतो. मग आर्थिक दृष्टिकोनातून जो संबंध आपल्याला जोडता येऊ शकतो तो संदर्भ आपण समाजवादी तत्वातून विचार घेऊ शकतो. पण ज्या तत्वाचा संबंध आर्थिक दृष्टिकोनातून जोडता येत नाही त्याला आपण या ठिकाणी समाजवादी तत्व म्हणू शकत नाहीत. समान नागरिक कायद्याचा संबंध जो काय तो राजकीय तत्वदृष्टीने आहे आणि म्हणून या ठिकाणी समान नागरिक कायदा हे या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समान नागरिक कायदा. का तर याचा संबंध आर्थिक तत्व म्हणून जोडता येत नाही. म्हणून या ठिकाणी समाजवादी तत्व कोणतं नसेल तर ते आहे समान नागरिक कायदा, कारण की समाजवादी तत्वामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे. राहिला प्रश्न 4थ्या पर्यायाचा संपत्ती उत्पादन साधनांचे केंद्रीकरण रोखणे. तर संपत्ती उत्पादन साधनांचा संबंध सुद्धा आर्थिक दृष्टिकोनातूनच आहे आणि म्हणून समाजवादी तत्व ते सांगता येऊ शकतं. म्हणजे या प्रश्नातले समान नागरिक कायदा हे तत्व वगळता बाकी संबंध तत्वांचा संबंध जो काय आहे तो आर्थिक दृष्टिकोनातून जोडला गेलेला असल्यामुळे या ठिकाणी समाजवादी तत्व आपलं सांगता येतं. तर त्यामुळे कोणतं समाजवादी तत्व नाही आहे तर पर्याय क्रमांक 3 समान नागरिक कायदा. कशा पद्धतीने पहा, सर्वांना समान कामाबद्दल समान वेतन कलम 39D नुसार जी तरतूद घटनेमध्ये मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्ट केलेली आहे की जी पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळावे याबाबत
स्पष्ट केलेली आहे. तर हे मुळात मार्गदर्शक तत्वामध्ये असणारं आर्थिक तत्व आहे, आर्थिक दृष्टिकोनातून असणारं तत्व आहे आणि आर्थिक दृष्टिकोनातून तत्व म्हटलं की त्याचा संबंध समाजवादाशी जोडायला हरकत नाही. समान न्याय व मोफत कायदेशीर सहाय्य कलम 39A नुसार 42व्या घटनेनुसार केलेली ही तरतूद जी आहे ती कशी आहे की कलम 39A नुसार समान न्याय व मोफत कायदेशीर सहाय्य अशी ही तरतूद आहे. याचाही संबंध आर्थिक तत्वांशी जोडता येऊ शकतो. आर्थिक दृष्टिकोनातून त्याचा संबंध समाजवादाशी तत्वाशी जोडता येऊ शकतो. संपत्ती उत्पादन साधनांचे केंद्रीकरण रोखणे कलम 39C नुसार आर्थिक यंत्रणा राबविण्याचा परिणाम म्हणून संपत्ती उत्पादन साधनांचा संबंध सामायिक हितास बाधक होईल अशा प्रकारे एकाच ठिकाणी होऊ नये, म्हणजे संपत्तीचं केंद्रीकरण एकाच ठिकाणी होऊ नये या अर्थाने याचाही संबंध आर्थिक दृष्टिकोनातून जोडता येतो समाजवादाशी. आणि म्हणून पहिले 3 जे काही या ठिकाणी संदर्भ मी सांगितलेले आहेत, कलम 39D असेल, कलम 39A असेल किंवा कलम 39C असेल, या सर्वांचाही संबंध समाजवादी तत्वाशी याकरता जोडता येतो कारण की इथं आर्थिक दृष्टिकोन स्वीकारला गेलेला आहे. आता समान नागरी कायदा हे राजकीय तत्व आहे का तर कलम 44 नुसार नागरिकांना भारताच्या राजक्षेत्रात सर्वत्र एकरूप नागरी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील अशी तरतूद घटनेमध्ये केलेली आहे की नागरिकांना भारताच्या राजक्षेत्रात सर्वत्र एकरूप नागरी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. आता हे राजकीय तत्व का आहे कारण की समान नागरी कायदा संबंध हा आर्थिक दृष्टिकोनातून नाही आहे तर तो राजकीय दृष्टिकोनातून जोडता येऊ शकतो कारण की याचा संबंध हा वेगवेगळ्या समाजाशी संबंधित मग हिंदू धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल किंवा अल्पसंख्याकांच्या पातळीवर जे धार्मिक समूह आहेत यांच्याशी जोडला गेलेला आहे आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत त्याच्याशी जोडला गेलेला आहे. तर त्यामुळे या ठिकाणी समान नागरी कायद्याचा विचार समान नागरी संहितेच्या दृष्टिकोनातून करणं अपेक्षित आहे आणि ते राजकीय तत्व याकरता आहे कारण की त्याबाबतची राजकीय इच्छाशक्ती प्रत्येक सरकारने दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे आज घडलेलं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी भारतातल्या या ठिकाणी उत्तराखंड आणि गोवा या घटक राज्यामध्ये समान नागरी कायदा आपल्याला पाहायला मिळतो. मात्र या ठिकाणी केंद्र सरकारच्या पातळीवर राजकीय इच्छाशक्ती दाखवली गेली नसल्यामुळे समान नागरी कायदा हा अजूनपर्यंत देशपातळीवर होऊ शकलेला नाही आहे. तर या अर्थाने हे राजकीय तत्व आहे. मात्र बाकी इतर तत्व जे आहेत ते समाजवादी तत्व या करता आहेत कारण की त्यांचा संदर्भ आर्थिक दृष्टिकोनातून जोडता येतो म्हणून. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समान नागरी कायदा. त्यानंतर 14वा प्रश्न आहे तो या प्रकारचा आहे. भारतीय राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये म्हणजे ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वात वरचे आहे? राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वात वरचे आहे भारतीय राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये? तर पर्याय 1 उपपंतप्रधान, पर्याय 2 माजी राष्ट्रपती, पर्याय 3 घटक राज्याचे राज्यपाल आणि पर्याय 4 सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती किंवा सरन्यायाधीश. तर आपल्याला इथं विचार करायचा आहे भारतीय राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये म्हणजे ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्समध्ये खालीलपैकी कोणाचे स्थान वरचे आहे राज्याच्या पातळीवर. मग आता पहा की इथं जी काही पदं दिली आहेत त्या पदाच्या दृष्टिकोनातून आपल्याला जर सांगायचं झालं तर या ठिकाणी पदनाम श्रेणीचा विचार करता किंवा राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीचा विचार जर केला म्हणजे पोझिशन इन इंडियन ऑर्डर प्रेसिडेन्सचा विचार जर केला तर पहिल्या स्थानी येतात राष्ट्रपती, दुसऱ्या स्थानी येतात उपराष्ट्रपती, तिसऱ्या स्थानी येतात पंतप्रधान आणि चौथ्या स्थानी येतात राज्यपाल. आणि म्हणून या दिलेल्या पर्यायांचा पाचवीचा विचार जर केला तर उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 घटक राज्याचे राज्यपाल. कारण की राज्याच्या पातळीवर जर विचार जर केला तर या ठिकाणी राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये सर्वात वरचं स्थान जे आहे या खालील पर्यायांच्या पातळीवर खालीलपैकी कोणाचं स्थान सर्वात वरचं आहे तर या ठिकाणी घटक राज्याचे राज्यपाल यांचं स्थान वरचं आहे कारण की भारतीय राजशिष्टाचारानुसार या ठिकाणी चौथ्या स्थानी ते येतात. आणि म्हणून या पर्यायांच्या पातळीवर या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी उपपंतप्रधान, माजी राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती या संबंध पर्यायांचा विचार करता सर्वात वरचं स्थान हे घटक राज्याच्या राज्यपालांचं येतं. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 घटक राज्याचे राज्यपाल. कशा पद्धतीने पहा तर भारतीय राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये पोझिशन इन इंडियन ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्सचा विचार केला तर प्रथम स्थानी येतात राष्ट्रपती जसं मी आता म्हटलं होतं, दुसऱ्या स्थानी येतात उपराष्ट्रपती, तिसऱ्या स्थानी येतात पंतप्रधान आणि चौथ्या स्थानी येतात घटक राज्याचे राज्यपाल. 6व्या स्थानी येतात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, 9व्या स्थानी येतात सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश, 9A भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त, 9A भारताचे नियंत्रक व मालिका परीक्षक, 9A संघ लोकसेवकाचे अध्यक्ष, 11व्या स्थानी भारताचे मंत्रिमंडळ सचिव, 11व्या स्थानी केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल. तर अशी ही जी काही पदनाम श्रेणी आहे ती आपल्याकडे विस्तृत पद्धतीने भारतीय राजशिष्टाचारानुसार विचार घेतलेली आहे. ते जर आपल्याला पाहिजे असेल तर मी स्क्रीनवर या ठिकाणी त्याचा संदर्भ दिलेला आहे, पाहू शकता आपण या ठिकाणी ही पदनाम श्रेणी नेमकी कशी आहे. तर याच्यामध्ये प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, गव्हर्नर, फॉर्मर प्रेसिडेंट्स, डेप्युटी प्राईम मिनिस्टर, चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा स्पीकर ऑफ लोकसभा अशा वेगवेगळ्या संबंध पदांची यादी जी काही ती दिलेली आहे की ज्या अंतर्गत या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या पदनाम श्रेणीचा संदर्भ जो काही तो पाहायला मिळू शकेल. तर या ठिकाणी या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर सांगता येईल ते म्हणजे राज्यपाल, घटक राज्याचे राज्यपाल, पर्याय क्रमांक 3. जाऊया 15व्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला नाही आहे? विचारलाय का प्रश्न पहा
की खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला नाही आहे? पर्याय 1 केरळ, पर्याय 2 तामिळनाडू, पर्याय 3 कर्नाटक, पर्याय 4 झारखंड. तर मित्रांनो विचारले काय की कोणता असं घटक राज्य आहे की ज्या घटक राज्याने भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला नाही आहे म्हटलेलं आहे. घोषित केलेला आहे असं नाही आहे म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी तामिळनाडू हे त्याचं उत्तर सांगता येईल. पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू की ज्या घटक राज्याने भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला नाहीये. मात्र केरळ असो, कर्नाटक असो किंवा झारखंड असो, ओडिशा असो, या राज्यांनी मात्र भारतीय हत्ती हा राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला आहे. अशा पद्धतीने पहा, विस्ताराने मी पुढे दिलेला आहे की केरळ, कर्नाटक, झारखंड, ओडिशा या सर्व राज्यांनी भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला आहे. तामिळनाडूने मात्र निलगिरी ताहर या प्राण्याला आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला आहे. निलगिरी ताहर. महाराष्ट्राने शेकरू या प्राण्याला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला आहे. आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यांनी काळवीट या प्राण्याला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला आहे. बिहार, नागालँड, गोवा या राज्यांनी रानगवा या प्राण्याला आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला आहे. हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यांनी कस्तुरी मृग या प्राण्याला आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला आहे. मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांनी बारशिंगा या प्राण्याला आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला आहे. तर वेगवेगळ्या घटक राज्यांनी वेगळ्या पातळीवर आपल्या राज्य प्राणी घोषित केलेलं आहे. महाराष्ट्राच्या पातळीवर शेकरू आहे, तामिळनाडूच्या पातळीवर निलगिरी ताहर हे आपल्याला सांगता शकेल. मात्र भारतीय हत्ती हा राज्य प्राणी म्हणून केरळ, कर्नाटक, झारखंड, ओडिशा या राज्यांनी घोषित केलेला आहे. मात्र एक लक्षात घ्या की याबाबतचा प्रश्न जो काही तो मागे राज्यसभेमध्ये विचारला गेला होता, त्याच अनुषंगाने हा संदर्भ मी इथे दिलेला आहे. जाऊया 16व्या प्रश्नाकडे. द मेकिंग ऑफ महात्मा चे निर्देशन कोणी केले आहे? द मेकिंग ऑफ महात्मा या सिनेमाचं किंवा या चित्रपटाचं निर्देशन कोणी केले आहे? पर्याय 1 सत्यजित रे, पर्याय 2 मृणाल सेन, पर्याय 3 रिचर्ड ॲटनबरो आणि पर्याय 4 श्याम बेनेगल. तर मित्रांनो या ठिकाणी बहुतांश विद्यार्थ्यांना याचं उत्तर रिचर्ड ॲटनबरो असं वाटणं साहजिक आहे, कारण हे गांधी नावाचा जो चित्रपट आहे तो 80च्या दशकामध्ये रिचर्ड ॲटनबरो यांनीच दिग्दर्शित केलेला होता, निर्देशित केलेला होता. पण इथं आपल्याला विचारलेलं आहे काय की द मेकिंग ऑफ महात्मा या चित्रपटाचं निर्देशन कोणी केलेलं आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 श्याम बेनेगल. श्याम बेनेगल यांनी या ठिकाणी द मेकिंग ऑफ महात्मा या चित्रपटाचं निर्देशन केलेलं आहे. मित्रांनो हा प्रश्न मी देण्यामागचा एकच हेतू आहे का तर श्याम बेनेगल यांचा नुकताच निधन झालेलं आहे. डिसेंबर 2024मध्ये श्याम बेनेगल या प्रतिभावंत दिग्दर्शकाचं निधन झालेलं आहे, मृत्यू झालेला आहे. तर त्यामुळे या ठिकाणी द मेकिंग ऑफ महात्मा हा त्यांचा एक चांगला चित्रपट म्हणून ओळखला जातो. तर त्या अनुषंगाने असा प्रकारचा प्रश्न आगामी कालखंडात सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकेल. मागं सुद्धा हा प्रश्न या ठिकाणी राज्यसभेच्या पातळीवर विचारलेला होता. तर त्यामुळे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 श्याम बेनेगल. कशा पद्धतीने पहा, श्याम बेनेगल या संवेदनशील दिग्दर्शकाने द मेकिंग ऑफ महात्मा या इंग्रजी चित्रपटाचे निर्देशन केलं आहे. हा चित्रपट 1996मध्ये रिलीज झाला होता आणि या चित्रपटाची निर्मिती भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही देशांनी मिळून केली होती. म्हणजे भारत सरकार आणि दक्षिण आफ्रिकन सरकार या दोन्ही देशांनी मिळून या ठिकाणी या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात महात्मा गांधींच्या दक्षिण आफ्रिकेतील 21 वर्षाच्या प्रारंभिक जीवनाविषयी सांगितलं आहे. म्हणूनच या ठिकाणी द मेकिंग ऑफ महात्मा असं चित्रपटाचं नाव सांगता येईल. या चित्रपटातील बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी या भूमिकेसाठी रजित कपूर या प्रतिभावंत अभिनेत्यास 1996मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. एवढंच नव्हे तर या चित्रपटास इंग्रजी भाषेतील सर्वश्रेष्ठ फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता. तर त्यामुळे या सर्व अर्थाने ही संबंध माहिती आपण लक्षात ठेवावी. विशेषतः श्याम बेनेगल हे नाव या चित्रपटाने महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये काही पदाधिकाऱ्यांची मानधन, भत्ता, विशेषाधिकार आणि इतर बाबी यांचा समावेश आहे. खालीलपैकी कोणता पदाधिकारी यात समाविष्ट नाही? प्रश्न क्रमांक 17 जो आहे तो या अर्थाने विचारलेला आहे की भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये काही पदाधिकाऱ्यांची मानधन, भत्ता, विशेषाधिकार आणि इतर बाबी यांचा समावेश आहे. खालीलपैकी कोणता पदाधिकारी यात समाविष्ट नाही? पर्याय 1 विधानसभेचे उपसभापती, पर्याय 2 विधान परिषदेचे उपाध्यक्ष, पर्याय 3 भारताचा महाधिवक्ता आणि पर्याय 4 भारताचे नियंत्रक व मालिका परीक्षक. तर आपल्याला या ठिकाणी या दुसऱ्या परिशिष्टाच्या स्तरावर मानधन, भत्ता, विशेषाधिकार या दृष्टीने कोणाचा या दुसऱ्या परिशिष्टामध्ये समावेश होत नाही हे शोधायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी उत्तर सांगता येईल भारताचा महाधिवक्ता, पर्याय क्रमांक 3. कारण की भारताच्या महाधिवक्त्याचं जे वेतन आहे किंवा मानधन जे आहे ते एक प्रकारे राष्ट्रपतींच्या माध्यमातून निर्धारित केलं जातं. त्यामुळे या ठिकाणी भारताचा महाधिवक्त्याचा संबंध दुसऱ्या परिशिष्टामध्ये जोडण्याची गरज नाही. मात्र विधानसभेचे उपसभापती, विधान परिषदेचे उपाध्यक्ष, कॅग या पदांचा संबंध दुसऱ्या परिशिष्टामध्ये मानधन, भत्ता, विशेष अधिकार या दृष्टीने सांगता येतो. मात्र या ठिकाणी भारताचा महाधिवक्त्याचा विचार दुसऱ्या परिशिष्टाच्या पातळीवर करता येऊ शकत नाही आणि म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 भारताचा महाधिवक्ता. कशा पद्धतीने पहा, भारताचा महान्यायवादी किंवा महाधिवक्ता
भाग 5 मध्ये याची घटनेमध्ये तरतूद आहे. कलम 76 व कलम 88 मध्ये या पदाची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये महाधिवक्ता किंवा महान्यायाधी याचा मानधन, भत्ता, विशेषाधिकार किंवा इतर बाबी या दृष्टीने समावेश नाही. कारण की कलम 76(4) नुसार, घटनेच्या कलम 76(4) नुसार महान्यायवादी याला राष्ट्रपती निश्चित केल्याप्रमाणे वेतन मिळते. महान्यायवादीचे सभागृहाबाबतचे जे हक्क आहेत किंवा सभागृहाच्या पातळीवर त्यांना जे अधिकार आहेत, विशेषाधिकार आहेत, कलम 88 नुसार त्याचा संदर्भ घटनेमध्ये दिलेला आहे. संसदेच्या कोणत्याही सभागृहातील कामकाजात ते भाग घेऊ शकतात, भाषण करू शकतात, सभागृहांच्या संयुक्त बैठकीला ते हजर होऊ शकतात. संसदेच्या ज्या समितीत त्यांचं नाव सदस्य म्हणून घातलेलं असेल अशा कोणत्याही समितीत भाषण करण्याचा व त्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार त्यांना असतो, पण मतदानाचा अधिकार त्यांना असणार नाही, अशी घटनेत तरतूद केलेली आहे कलम 88 स्तरावर. तर त्यामुळे या संबंध गोष्टींचा विचार करता उत्तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे भारताचा महाधिवक्ता किंवा भारताचे महान्यायवादी की जे सध्या आहेत आर व्यंकटरमण. जाऊया 18व्या प्रश्नाकडे. पुढील विधानांपैकी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण विषयीचे कोणते विधान चुकीचे आहे? म्हणजेच MMRDA संबंधीचं कोणतं विधान चुकीचं आहे असा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय 1, या प्राधिकरणाचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत. या प्राधिकरणाचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत. पर्याय 2, या प्राधिकरणाची स्थापना 1975 साली झाली आहे. पर्याय 3, महानगर आयुक्तांची नेमणूक केंद्र शासन करते. पर्याय 4, या प्राधिकरणाने दळणवळण, गृहनिर्माण, पाणीपुरवठा आणि पर्यावरण या विभागामध्ये सुधारणा घडवण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. तर या 4 पर्यायांपैकी कोणतं पर्याय चुकीचं आहे, कोणतं विधान चुकीचं आहे आपल्याला शोधायचं आहे MMRDAच्या बाबतीत. मित्रांनो, एक लक्षात घ्या की आगामी महापालिका निवडणुकांचा विचार करता किंवा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा विचार करता अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारायला काही हरकत नाही, विचारला जाऊ शकतो. त्याच अनुषंगाने हा प्रश्न मी दिलेला आहे. मागे राज्यसेवेच्या पदी सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न विचारायला आपल्याला पाहायला मिळेल. तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी कोणतं विधान चुकीचं आहे, तर महानगर आयुक्तांची नेमणूक केंद्र शासन करते हे विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 जो आहे तो चुकीचा आहे की महानगर आयुक्तांची नेमणूक केंद्र शासन करते MMRDAच्या पातळीवर. तर यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. महानगर आयुक्तांची नेमणूक केंद्र शासन करते या दृष्टीने. तर मग या ठिकाणी कशा पद्धतीने याचं उत्तर देता शकेल तर विस्ताराने आपण इथं पाहूया. MMRDA मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण असा त्याचा मराठीमध्ये फुल फॉर्म सांगता येईल आणि इंग्लिशमध्ये मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी असं त्याचा फुल फॉर्म सांगता येईल. तर MMRDAच्या महानगर आयुक्तांची नेमणूक राज्य शासन किंवा महाराष्ट्र शासनाचा नगर विकास विभाग करतो, केंद्र शासन करत नाही. महानगर आयुक्तांची नेमणूक MMRDAच्या स्तरावर राज्य शासन किंवा महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून केली जाते. MMRDAची भूमिका काय नेमकी, तर प्रादेशिक विकास योजना तयार करणे, मुंबईच्या दृष्टिकोनातून प्रादेशिक विकास योजना तयार करणे, महत्त्वपूर्ण प्रादेशिक विकास प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे, स्थानिक अधिकारी व त्यांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मदत करणे, MMR मधील प्रकल्प किंवा योजना यांच्यामध्ये समन्वय आणि अंमलबजावणी घडवून आणणे, वाहतूक, गृहनिर्माण, पाणीपुरवठा आणि पर्यावरण यासारख्या क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रकल्पांचे निरीक्षण करणे व सुधारणा सुचविणे. तर अशा विकासात्मक पातळीवर विविध भूमिका MMRDAला पार पाडाव्या लागतात. या अनुषंगाने MMRDA आपल्याकडे काम करते हे सांगता येऊ शकेल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर जाऊया प्रश्न क्रमांक 19. जम्मू काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व या दिवशी संपले. जम्मू आणि काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व या दिवशी संपले. पर्याय 1, 31 ऑक्टोबर 2019. पर्याय 2, 15 ऑगस्ट 2019. पर्याय 3, 31 डिसेंबर 2019 आणि पर्याय 4, 1 जानेवारी 2020. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याकडे 5 ऑगस्ट 2019ला केंद्र सरकारने जी काही अधिसूचना काढली होती त्या अधिसूचनेनुसार भारतीय राज्यघटनेत कलम 370 आणि कलम 35A हे जे काय आहे ते रद्द केल्याने जम्मू काश्मीरशी संबंधित राज्य मानवी हक्क आयोगाचं अस्तित्वसुद्धा संपुष्टात आलेलं होतं. तर ते केव्हा संपुष्टात आलं, तर 31 ऑक्टोबर 2019 रोजी, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर सांगतील. 31 ऑक्टोबर 2019 रोजी की ज्या दिवशी जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केले गेले, घोषित केले गेले, तर त्याच दिवशी जम्मू काश्मीरच्या राज्य मानवी हक्क आयोगाचं अस्तित्व संपुष्टात आलं असं मला जागवते. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 31 ऑक्टोबर 2019. कशा पद्धतीने पहा की 5 ऑगस्ट 2019च्या केंद्र सरकारच्या निर्णयानुसार जम्मू काश्मीरशी संबंधित कलम 370 आणि कलम 35A हे नष्ट केल्याने 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेश बनवले गेले की ज्यामुळे जम्मू काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व 31 ऑक्टोबर 2019 रोजी संपले. त्याच दिवशी जम्मू काश्मीरशी संबंधित विधान परिषदेचं सुद्धा अस्तित्व संपलं किंवा जम्मू काश्मीरशी संबंधित विधान परिषद सुद्धा बरखास्त झालेली आहे. तर या सर्व गोष्टी आपण या 31 ऑक्टोबर 2019 रोजीतून लक्षात ठेवा जम्मू काश्मीरच्या बाबतीत. त्यानंतर जाऊया शेवटचा प्रश्न, 20वा प्रश्न. भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किंवा CPIM ची स्थापना केव्हा झाली? भारताच्या
अंतर्गत या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किंवा CPIM या पक्षाची स्थापना केव्हा झाली? पर्याय 1 1956, पर्याय 2 1986, पर्याय 3 1946 आणि पर्याय 4 1964. म्हणजे भारताच्या अंतर्गत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष CPIM या पक्षाची स्थापना केव्हा झाली, असा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारलेला आहे, फॅक्च्युअल प्रश्न विचारलेला आहे. एक्झॅक्टली उत्तर माहिती असेल तरच आपण त्याचं उत्तर देऊ शकता. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1964. 1964ला CPIM या पक्षाची स्थापना झालेली आहे, कारण की मुख्य पक्ष होता कम्युनिस्ट पक्ष, की ज्यामध्ये 1962च्या चीन युद्धानंतर 1964 साली नवीन पक्ष तयार झाला, तो म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष CPIM. आणि म्हणून या ठिकाणी उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 1964. अशा पद्धतीने पहा, मुख्य पक्ष होता साम्यवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष. स्थापना या साम्यवादी पक्षाची आहे M.N. रॉय यांच्या माध्यमातून या साम्यवादी पक्षाची स्थापना झाली होती. M.N. रॉय, मानवेंद्रनाथ रॉय, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय आणि डॉक्टर A. मुखर्जी अशा या 3 व्यक्तींनी एकत्र येऊन साम्यवादी पक्षाची स्थापना केली होती. भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्थापना 26 डिसेंबर 1925. म्हणजे आता पहा की साम्यवादी पक्षालाच भारतीय कम्युनिस्ट पक्ष याही नावाने ओळखलं जात होतं. तर या पक्षाची स्थापना 26 डिसेंबर 1925, म्हणजे मूळ पक्षाची स्थापना आहे 26 डिसेंबर 1925ला. मात्र या मूळ पक्षाचं विभाजन झालं 1964ला आणि 2 पक्ष तयार झाले, ते म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष CPI आणि CPIM, म्हणजेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सिस्ट किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 7 डिसेंबर 1964ला झालेली आहे. 7 नोव्हेंबर 1964ला झालेली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 7 नोव्हेंबर 1964ला झालेली आहे आणि जो मूळ पक्ष होता भारतीय कम्युनिस्ट पक्ष, त्याची स्थापना 26 डिसेंबर 1925ला झालेली आहे. तर या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं जे चिन्ह आहे ते आहे विळा आणि कणीस, आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं चिन्ह आहे ते म्हणजे विळा, हातोडा आणि तारा. तर त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या अनुषंगाने असणाऱ्या चिन्हांची माहिती, त्यांच्या स्थापनेचा दिवस आणि हा जो काही भारतीय कम्युनिस्ट पक्ष होता तो कधी विभाजित झाला, तर 1964ला, आणि 2 पक्ष तयार झाले, ते म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किंवा भारतीय साम्यवादी पक्ष किंवा मार्क्सवादी साम्यवादी पक्ष. तर या संबंध अर्थाने ही संबंध माहिती जी काही ती लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1964. तर मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीने आपण या पॉलिटिक्स पेपर 10मध्ये असे 20 प्रश्न जे काय ते दिलेले होते आणि त्याचं डिस्कशन आज आपण या ठिकाणी घडून आणलेलं आहे. तर आशा आहे की याही संबंध व्हिडिओला आपण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न कराल. आणि जाताना पुन्हा एकदा विनंती आहे की आपल्या YouTube चॅनलला अधिकाधिक पद्धतीने शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि जेणेकरून आपल्याला ही संबंध माहिती जी काय आहे ती अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येऊ शकेल. तर मित्रांनो, आपण इथंच या व्हिडिओमध्ये थांबूयात. धन्यवाद.